मित्रांनो, सध्या सार्वत्रिक अशी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दलची चर्चा सुरू आहे आणि नुकतंच विधानसभेचं संकल्पीय अधिवेशन संपन्न झालं आणि त्याच्यामध्ये 26 फेब्रुवारी रोजी विधानसभेमध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना शेतकरी कर्जमाफी संदर्भात जे काही मुख्यमंत्र्यांनी जे काही महत्वाचं निवेदन केलेलं आहे, तर त्या निवेदनामध्ये जे काही महत्वाचे मुद्दे चर्चेला येत आहेत, तर ते विशेषतः माध्यमामध्ये जे मुद्दे चर्चेला येतात त्याच्यानुसार शेतकरी कर्जमाफीसाठी एक विशेष समिती स्थापन केली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं. कारण ही समिती स्थापन करून बऱ्याच दिवसांचा कालावधी लोटलेला आहे आणि तिचा अहवाल येणं अपेक्षित आहे आणि निवडणूक जाहीरनाम्यामध्ये जे काही कर्जमाफीचं आश्वासन महायुती सरकारच्या वतीनं दिलं होतं घोषणापत्रामध्ये, तर त्याच्यानुसार गरजू आणि खऱ्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळावा यासाठी ॲग्रीस्टॅक असेल किंवा डिजिटल रेकॉर्ड जे असेल तर ते या संदर्भात तयार केलं जातंय अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी सभागृहामध्ये दिलेली आहे की याचं जे काही मुख्य वैशिष्ट्य आहे तर शेतकऱ्यांच्या डिजिटल प्रोफाईल तयार करून पीक कर्ज, पीक विमा जे काही शेतकऱ्यांच्या लाभासंबंधीचं जे काही थेट अनुदान आहे तर ते डीबीटी अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित होण्याची प्रक्रिया यापूर्वीपासूनच सुरू आहे. मध्यस्थाशिवाय पारदर्शक प्रक्रिया सुलभ होते व पीक सर्वे, नुकसान भरपाई ही जलद गतीने मिळते असंही त्या भाषणाचा एक सार आहे. आणि या संदर्भात कर्जमाफीशी जे काही संबंधित वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी जे भाषणादरम्यान केलेलं आहे तर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितल्याप्रमाणे कर्जमाफी ही खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी ॲग्रीस्टॅकचा वापर केला जाईल. त्यामुळे डुप्लिकेट लाभार्थी हे टाळता येतील आणि अचूक शेतकऱ्यांच्या खात्याला लाभ येईल. मात्र याचा जर सारासार विचार केला तर सरकारकडून जी काही समिती स्थापन केलेली आहे तर त्या समितीमध्ये कुठल्याही शेतकऱ्याला किंवा शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना त्याच्यामध्ये समाविष्ट केलेलं नाही की मग त्यांना शेतीचं नॉलेज असेलच असं नाही. त्या समितीमध्ये जे काही पदाधिकारी असतील नियुक्त केलेले तर त्या संदर्भात त्यांना काही नॉलेज असेलच असं नाही शेती संबंध. मात्र याच्यासाठी जी काही वेळोवेळी समाज माध्यमांवर जी काही चर्चा होते आहे तर याच्यामध्ये ह्या कागदांची पूर्तता करा, त्या कागदांची पूर्तता करा असं सांगितलं जातं. मात्र याच्यामध्ये जे काही आवश्यक किंवा मॅन्डेटरी जे काही कागदपत्र आहेत तर याच्यामध्ये आधार कार्ड, 7/12 उतारा असेल, आठा असेल, बँक पासबुक असेल, कर्ज खातं क्रमांक असेल, तर ह्याशिवाय रेशन कार्ड, स्वयं घोषणापत्र हेच अपेक्षित राहणार आहे. याच्यासाठी वेगळे कागद जमा करण्याची गरज नसावी किंवा जे काही असेल तर जे काही सोसायट्यांचं जे काही कर्ज असेल तर किंवा बँकांचं कर्ज असेल तर त्यांच्याकडून थकीत कर्ज प्रमाणपत्र हे घ्यावं लागणार आहे. मात्र ही जी काही पोर्टलवर ज्याची काही स्थिती आहे तर याच्याबद्दल कुठलंही अपडेट सध्या पोर्टलवर आलेलं नाही आणि अशा स्थितीमध्ये याचे नेमके लाभाचे निकष काय ठरणार आहेत त्याच्यानुसारच ही कर्जमाफीची प्रक्रिया राबवली जाणार आहे. मात्र कर्जमाफी संदर्भात जे काही वारंवार सातत्यानं अपडेट येत असतात तर याबाबत अजूनही सरकारनं कुठलीही स्पष्टोक्ती केलेली नाही. याबद्दलची जी काही डेडलाईन सांगितली जाते तर ती 3 जून 2026 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल किंवा तसं उद्दिष्ट ठेवून 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जे काही थकीत कर्जदार आहेत तर त्यांना याच्यामध्ये प्राधान्य दिलं जाईल. आणि याच्यामध्ये जी काही निकष ठरवणार आहे तर ती प्रवीण परदेशी समिती जी काय आहे तर या समितीच्या मार्फत ॲग्रीस्टेक असेल, फार्मर आयडी असेल, MSP लाभ असेल किंवा पीक पाहणी जो काही डेटा असेल तर याच्या आधारावरच हे निकष ठरवले जातील असंही बोललं जात आहे. याच्यानंतरचा जो काही पुढील टप्पा असणार आहे तर बँकांनी थकीत कर्जदारांची माहिती अपलोड करणं सुरू केली आहे. मात्र हे सार्वजनिक झालेलं नाही अजून पोर्टल आणि अर्थसंकल्पामध्ये याची अंतिम घोषणा होईल. अर्ज प्रक्रिया महाडीबीटी किंवा जे काही किसान पोर्टल आहेत तर याच्यावरती प्रक्रिया सुरू होईल. मात्र प्रवीण परदेशी समितीचे जे काही निकष असणार आहेत तर या निकषाबद्दल अजूनही कुठलीही स्पष्टोक्ती आली नाही. मात्र थकीत कर्जाच्या बाबतीत जे काही 3 लाखापर्यंतचं कर्ज आहे तर ते माफ केलं जाईल आणि जे काही नियमित कर्ज भरणा करणारे आहेत तर त्यांना 50,000 ते 1 लाख रुपयापर्यंत रोखीचा लाभ दिला जाईल. याच्यामधून आयकर भरणारे सरकारी कर्मचारी किंवा ऐनवेळी जे काही निकष ठरतील तर त्या निकषाच्या पात्रतेनुसारच ही कर्जमाफी दिली जाईल असं बोललं जात आहे. तुर्तास आपल्याला याबद्दलची वाट पाहायला हरकत नसावी. कारण सरकारला एनकेन प्रकारे तुम्हाला आम्हाला गुंतवून ठेवायचं आहे
हे निकष, पात्रता, कागदपत्र हे सगळा फक्त दिखाऊपणा आहे. याच्यातून साध्य काहीच होत नसतं. याचे अनुभव तुम्हाला आम्हाला यापूर्वी आलेले आहेत, की लाडक्या बहिणीची जशी केवायसी पडताळणी केली, तर त्या पडताळणीतून सरकारनं काहीच साध्य केलेलं नाही. फक्त त्याच्यातून फक्त आधार आणि मोबाईल हे एकमेकांना लिंक आहेत किंवा नाही किंवा तसे लिंक करून घेतलेले आहेत. अशी ही पद्धत सरकारकडून राबवलेली आहे. तेव्हा त्याबद्दल आपण वाट पाहू आणि तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.